ही कथा आहे 21 वर्षाच्या नंदिनी राजू धिवरे या मुलीची आणि तिच्या स्वतःच्या सख्ख्या आईची, जिचं नाव भारती उमेश साबळे. ही घटना घडली छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी भागात, जिथे एका छोट्याशा घराच्या 4 भिंतींमध्ये असा निर्णय घेतला गेला ज्याने माणुसकीलाच काळीमा फासला. नंदिनी, वय फक्त 21, डोळ्यांत स्वप्न होती, पण आयुष्याने आधीच तिला खूप काही दाखवलं होतं. तिचं पहिलं लग्न झालं होतं. मोठ्या आशेनं, नव्या आयुष्याच्या अपेक्षेनं ती सासरी गेली होती, पण ते नातं जास्त दिवस टिकलं नाही. काही कारणांनी ती पतीपासून विभक्त झाली आणि पुन्हा आईकडे परतली. गेली 3 वर्ष ती आईसोबतच राहत होती. समाजाचे टोमणे, नातेवाईकांच्या कुजबुजा, घटस्फोटीत मुलगी हा शिक्का, हे सगळं ती शांतपणे सहन करत होती. भारती, तिची आई, आयुष्याने तिलाही कमी झोडपलं नव्हतं हो. तिचंही दुसरं लग्न झालेलं होतं. उमेश साबळे तिच्या आयुष्यात आले आणि नंदिनी आई सावत्र वडिलांसोबत, 2 सावत्र भावांसोबत त्यांच्या घरात राहत होती. वरवरून घर शांत होतं, पण आतून प्रत्येकाच्या मनात आपापली वादळं उसळत होती. दरम्यान नंदिनीच्या आयुष्यात नवीन प्रेम आलं. कन्नडमधील एका तरुणाशी तिची ओळख झाली. हळूहळू ती ओळख प्रेमात बदलली. त्या मुलासोबत बोलताना नंदिनीच्या आवाजात पुन्हा जिवंतपणा दिसू लागला. तिला वाटू लागलं पहिलं लग्न तुटलं, पण आपलं आयुष्य संपलं नाही. ती पुन्हा एकदा त्या मुलासोबत संसार उभारायचं स्वप्न पाहू लागली. आपल्या आईला त्या मुलाबद्दल व तिच्या नात्याबद्दल तिनं सांगितलं. मला त्याच्यासोबत लग्न करायचं स्वप्न आहे हे बोलून दाखवलं. पण तिचं हे स्वप्न तिच्या आईला मान्य नव्हतं, कारण आई भारतीच्या मनात एक भीती होती. आपल्या मुलीचं पहिलं लग्न मोडलं आहे, आता पुन्हा ती प्रेमात पडली, पुन्हा लग्न करायचं ती म्हणत आहे. लग्न करूनही दिलं, नाही जमलं, पुन्हा त्यांचं प्रेमविवाह तर, मुलगी पुन्हा आपल्या घरी आली तर लोक काय म्हणतील. समाजाच्या नजरेत इज्जत जपण्याची झुंज तिच्या मनात सुरू होती. नंदिनीला मात्र एकच प्रश्न सतावत होता. माझ्या आईला स्वतःला दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे, मग मला का नाही म्हणते. 19 फेब्रुवारीचा तो दिवस. दुपार झाली होती. घरात वातावरण आधीच तंग होतं. नंदिनीनं पुन्हा एकदा आई पुढे विषय काढला. मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे आई. पण मुलीच्या बोलण्यावर भारतीचा आवाज चढला. वाद वाढला, शब्दांचे बाण सुटू लागले आणि मग नंदिनीनं ते वाक्य उच्चारलं. तू दुसरं लग्न केलंस, मग मी केलं तर काय चूक आहे? मलाही माझं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे ना? हा प्रश्न भारतीच्या मनाच्या अगदी खोल जखमेवर जाऊन बसला. तो फक्त प्रश्न नव्हता, तो तिच्या अहंकारावरचा घाव होता. त्या क्षणी आई म्हणून नव्हे, तर एक दुखावलेली स्त्री म्हणून ती प्रतिक्रिया देत होती. याच वादातून 2 दिवसांपूर्वी आई भारतीनं आत्महत्याचा प्रयत्न देखील केला होता, पण मुलीच्या डोळ्यात अश्रू दिसले नाहीत ना. मुलीनं आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मुलीचा हा ठिम्मपणा आईच्या मनात सलत होता आणि त्यातूनच स्वतः मरण्याऐवजी मुलीलाच संपवण्याचा टोकाचा निर्णय आई भारतीनं घेतला होता. त्या दिवशी दुपारी 12 वाजले होते. नंदिनी आंघोळीला गेली. वडील, भाऊ सगळे ज्याच्या त्याच्या कामाला गेले होते. घरात क्षणभर शांतता होती, पण भारतीच्या मनात वादळ उसळत होतं. पाणी भरण्याच्या बहाण्यानं ती बाथरूममध्ये गेली. तेव्हाच तिच्या हातात रबरी पाईप आला आणि पुढच्या काही सेकंदात सगळ्यांचं आयुष्य कायमचं बदललं. संतापाच्या भरात तिनं नंदिनीचा गळा जोरात आवळला. 21 वर्षांच्या मुलीचं आयुष्य काही क्षणात संपलं. घरात आता पूर्ण शांतता होती आणि फक्त मृतदेह आणि त्याच्या बाजूला बसलेली एक आई. हत्या केल्यानंतर आई भारतीनं स्वतःच मुलीचा मृतदेह बाहेर ओढत आणला आणि तिला कपडे घातले. त्यानंतर पती उमेश आणि भाऊ अमोल यांना फोन करून आपण काय केलं आहे हे सांगितलं. त्या क्षणी भारतीनं काय अनुभवलं असेल
पश्चाताप, भीती की अजूनही राग? कोणीच जाणत नाही. पण पुढचे 10 तास ती आपल्या लेकीच्या मृतदेहासमोर शांत बसून होती. ज्या हातांनी तिला लहानाचं मोठं केलं, 9 महिने पोटात ठेवलं, जन्म दिला, हाताचं बोट धरून चालायला शिकवलं, आज त्याच हातांनी त्याच मुलीचं जीवन हिरावलं होतं. आपणही आत्महत्या करून घेण्याचा विचार मनात आला, पण तेव्हाच नवरा व भाऊ तिथे पोहोचले. मी गुन्हा केलाय, मी पोलिसांकडे जाते, जे झालं ते सत्य सांगते, गुन्हा कबूल करते, भारती म्हणू लागली. नवऱ्यानं व भावाने असे नाही करायचे म्हणून तिला सांगितले, समजावले. तिघांनी मिळून आता पुरावा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून मुलगी नंदिनीचा मृतदेह जुन्या गादीत गुंडाळला गेला. दोरीने घट्ट बांधला गेला. घरगुती सामान हलवतोय असा बहाणा तयार झाला. तातडीनं रिक्षा बोलवली गेली. गादी रिक्षात टाकली गेली. त्याबरोबरच काही सामान देखील रिक्षात टाकलं गेलं. त्यांची योजना होती कन्नड जवळील शेतात जाऊन मुलीचा मृतदेह गुपचूप तिथे पुरून टाकायचा. पण नियती वेगळीच होती. रात्री 9च्या सुमारास रिक्षाने प्रवास करत असताना तिसगाव चौफुली परिसरात आल्यानंतर रिक्षा चालकाला संशय आला. मागील टाकलेल्या गादीत काहीतरी संशयास्पद आहे असा संशय त्याला आला. त्यामुळे त्यानं भारती व तिच्या नवऱ्याला तिसगाव चौफुली परिसरात रिक्षातून खाली उतरवलं आणि तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ तिथे आले. गादी उघडली गेली आणि आज जे दिसलं ते पाहून पोलीसही क्षणभर थबकले. गळा आवळलेली एक तरुणी मृत अवस्थेत. तपास सुरू झाला. सुरुवातीला आत्महत्येची कथा सांगितली गेली की आमच्या मुलीचं पहिलं लग्न टिकलं नाही, ती दुसऱ्यांदा प्रेमात पडली आहे. त्या मुलासोबत लग्न करायचं म्हणत होती, पण समाज काय म्हणेल या भीतीनं तिने आत्महत्या केली असं सांगण्यात आलं. पण शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं, हा गळा दाबून करण्यात आलेला खून आहे. गळा आवळल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसी चौकशीत अखेर सत्य बाहेर आलं. भारतीने अखेर गुन्हा कबूल केला. तिच्यासोबत उमेश आणि अमोललाही अटक झाली. एका हट्टी प्रेमासाठी मुलीने आवाज उठवला. एका दुखावलेल्या अहंकारासाठी आईने जीव घेतला आणि एका चुकीच्या निर्णयाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. आज त्या घरात शांतता आहे, पण ती शांतता भयान आहे. भिंती अजूनही त्या वादाचे आवाज ऐकत असतील. त्या बाथरूमच्या टाईल्स अजूनही तो क्षण विसरल्या नसतील. हा केवळ खून नाही, ही संवादाची कमतरता आहे. ही समाजाच्या भीतीची किंमत आहे. ही लोक काय म्हणतील ह्या प्रश्नाने घेतलेली बळी आहे. जर त्या दिवशी दोघींनी शांत बसून एकमेकींचं ऐकलं असतं, जर कुणीतरी मध्ये पडून त्यांना समजावलं असतं, जर रागावर नियंत्रण ठेवलं असतं, तर कदाचित आज नंदिनी जिवंत असती. प्रेम गुन्हा नाही, पण अहंकार घातक असतो. ही घटना छत्रपती संभाजीनगर मधील असली तरी तिचा धक्का संपूर्ण समाजाला बसला आहे. नंदिनी राजू धिवरे हिचं आयुष्य संपलं आणि भारती उमेश साबळे हिचं आयुष्य तुरुंगाच्या भिंतींमध्ये कायमचं अडकलं. एका क्षणाच्या रागाने, अहंकाराने आणि लोक काय म्हणतील या भीतीने एक कुटुंब आज कायमचंच उद्ध्वस्त झालं. प्रेम चूक असू शकतं, निर्णय चुकीचा असू शकतो, पण खून हा कधीच त्यावर उपाय नसतो. आईवडिलांनी लक्षात ठेवावं, मुलं चुकू शकतात, हट्टी होऊ शकतात, पण त्यांना समजवण्याचा मार्ग संवादाचा असतो, हिंसेचा नाही. तरुणांनीही लक्षात ठेवावं, आपले निर्णय घेताना कुटुंबाच्या भावना समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. संवाद तुटला की गैरसमज वाढतात आणि गैरसमज वाढले की नात्यांची हत्या होते. राग हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम कायमस्वरूपी असतात. जीवन देणाऱ्या हातांनी जीवन हिरावू नये हीच या घटनेतून मिळणारी सर्वात मोठी शिकवण आहे. लोक काय म्हणतील या विचारासाठी आपण आपल्या लेकरांचं आयुष्य धोक्यात घालणार का? समाजाच्या भीतीपेक्षा आपल्या मुलांचं, आपल्या मुलींचं जीवन अधिक मौल्यवान नाही का? बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं
खाली नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा. आईने मुलीसोबत जे काही केलं आहे त्यासाठी या आईला काय शिक्षा मिळावी, तुमचं काय मत आहे खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या.